हिंदू धर्मात प्रदोष व्रताला विशेष महत्त्व आहे। हे व्रत भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या पूजेसाठी समर्पित आहे। प्रदोष व्रत महिन्यातून दोनदा येते, एक शुक्ल पक्षात आणि दुसरा कृष्ण पक्षात साजरा केला जातो। अशी धार्मिक श्रद्धा आहे की हे व्रत भक्ती आणि शिस्तीने पाळल्याने भगवान शिवाचे आशीर्वाद मिळतात आणि जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते। शुक्र प्रदोष व्रत हे सौभाग्य, संतान सुख आणि वैवाहिक जीवनातील गोडवा यासाठी विशेषतः फलदायी मानले जाते। या दिवशी महिला उपवास करतात आणि बाळंतपणासाठी आणि आनंदी आयुष्यासाठी शिव पार्वतीची प्रार्थना करतात। या शुभ दिवशी योग्य व्रत आणि पूजा केल्याने घरात लक्ष्मीचा वास होतो आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते। या व्रताची शुभ तारीख, पूजा करण्याची पद्धत आणि या दिवशी तुम्ही कोणते महत्त्वाचे नियम पाळले पाहिजेत ते जाणून घेऊया। या दिवशी काय खावे आणि काय नाही जाणून घ्या। शुक्र प्रदोष व्रत पूजा विधी। प्रदोष तिथीला भगवान शिवाची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे। या दिवशी भक्त ब्रह्म मुहूर्तावर उठतात आणि दिवसभर उपवास करण्याचे आणि शिवभक्तीत मग्न राहण्याची प्रतिज्ञा घेतात। शिव मंदिरात जाऊन गंगाजल आणि बेलपत्र अर्पण करून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा। संध्याकाळी सूर्यास्तानंतर षोडशोपचार पद्धतीने भगवान शिवाची पूजा केली जाते। भाविक शिवलिंगावर दूध, दही, मध आणि गंगाजल अभिषेक करतात। याशिवाय चंदन, फळे आणि बेलपत्र देखील अर्पण केले जाते। या शुभ प्रसंगी प्रदोष व्रत कथा ऐकणे आणि पाठ करणे अत्यंत शुभ मानले जाते। विशेषतः शुक्र प्रदोष व्रताच्या दिवशी देवी लक्ष्मीला खीर अर्पण करावी। असे केल्याने शिवासोबतच लक्ष्मीजींचा आशीर्वाद मिळतो आणि घरात सुख समृद्धी राहते।